मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झाला. मात्र आता त्याच प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले. मराठवाड्यातील 3 वेगवेगळ्या प्रकरणांनी हा वाद पुन्हा ऐरणीवर आणलाय. संभाजीनगर, परभणी आणि बीडमधील 3 प्रकरणांमुळे आता लाखो कुणबी प्रमाणपत्रांच्या भवितव्याची चर्चा सुरू झाली आहे. बघूया हा रिपोर्ट. मनोज जरांगेंची आंदोलन, मराठ्यांनी पुकारलेला एल्गा, उपोषण, ठिय्या आणि चर्चेच्या अनेक फैरी या सगळ्या घडामोडींनंतर राज्य सरकारनं जरांगेंच्या अनेक मागण्यांपैकी एक असलेल्या कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हजारो जणांना ओबीसी प्रवर्गातील प्रमाणपत्र मिळाली. मात्र आता काही लोकप्रतिनिधींची जात वैधता प्रमाणपत्र रद्द होऊ लागल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. कशा रद्द केल्या, काय केल्या, काय व्हायला बरं का, सरकारच प्रमाणपत्र द्यायला, सरकारच रद्द करायला लागले. यांचे राजकीय हेवे दावे प्रचंड. या राजकीय हेवे दाव्यातून जाणून बुजून अधिकाऱ्यांवरती सरकारचे लोक दबाव टाकून ते रद्द करायला लागले. ही मराठ्यांचा जाणून बुजून छळ सुरू आहे. जाणून बुजून मराठा समाज टार्गेट केला जातोय, हे सिद्ध होतंय. यातलं पहिलं प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरचं. जिल्हा परिषद सदस्या ज्योती सुधाकर शिंदे यांचं मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं. या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारलाय. ओबीसी सर्टिफिकेट या आधारे माझा विजय झाला आणि आम्ही ही कुणबी नोंद जेव्हा जरांगे पाटलांनी उपोषण केलं, मारुती मंदिराला जी नोंद लावलेली होती त्या नोंद आम्ही ही नोंद सापडली, सर्टिफिकेट मिळवले, ते समितीने कॅन्सल केले. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषदेतील कोमल पारवे यांचीही अशीच कथा. त्यांचंही मराठा कुणबी जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय. मात्र हे सगळं राजकीय विरोधातून केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजकीय सूडबुद्धी ते जात पडताळणी समितीने माझे सर्व पुरावे सक्षम असूनही माझे जात वैधता प्रमाणपत्र समितीने फेटाळले आहे. तरी आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेलो आहोत. 100% आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला न्यायदेवतेवरून पूर्ण विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या नगरपालिकेत नगरसेविका रेखा अंकुश अंबुरे यांचंही कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द करून जप्त केलंय. समान नावाचा आधार घेत बनावट पुरावे सादर करून प्रमाणपत्र मिळवल्याचा ठपका समितीनं त्यांच्यावर ठेवलाय. या 3 प्रकरणांमुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आंदोलनानंतर देण्यात आलेल्या हजारो कुणबी प्रमाणपत्रांचं भवितव्य काय? आज सरस्वत रद्द झालं, याचं कारण मराठा कुणबी प्रमाणपत्र. ही बाब माझ्यासाठी गांभीर्याची याच्यासाठी आहे की 4 लोक राजकारणातून बाद झाले, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. महत्त्वाचा मुद्दा की जे हजारो विद्यार्थी या प्रमाणपत्राच्या भरोश्यावर आपलं भविष्य घडू इच्छितात, ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं काय. तेव्हा आता सर्वांना आपल्याला एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. आम्हाला चर्चा करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल की फक्त सर्टिफिकेट घ्यायचे का, याचा उपयोग होईल का, याची व्हॅलिडिटी मिळेल का, याची अधिकची जबाबदारी राज्य सरकारची. खरं तर राज्य सरकारने पुढे येऊन याचं उत्तर दिलं पाहिजे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. ओबीसीचे पण प्रमाणपत्र रद्द कसं का होत नाही, त्यांचे पण करणार का इथून पुढं. कारण एकच जात आरक्षणात घातली होती, त्यांचे सोयरे, पाहुणे, रावळे सगळे आरक्षणात घातले, पोट जात उपजात म्हणून घातले. ते रद्द होणार का? मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केला आहे आणि हे मराठ्यांना आता कळालं आहे. खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे. यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांनी काय म्हटलंय तेही ऐका. मला वाटतं प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत, परंतु कुठल्याही प्रकारे बोगस प्रमाणपत्र जाता कामा नये. आणि म्हणून त्या चाचपणीला, सत्यता तपासणीला उशीर होतो आणि मग त्यातनं पुन्हा आक्रमकपणे काही लोक बोलतात. परंतु मला वाटतं बोगस करणं म्हणजे ज्यांचा अधिकार आहे त्यांच्या हक्कांवर अतिक्रमण केल्यासारखं आहे. बोगस होणार नाही याची 100% काळजी या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आणि सरकार ते घेईल. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून आता नवा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष उभा राहिलाय.
आधीच मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच तोंडावर कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार काय पावलं उचलणार हे महत्त्वाचं ठरेल. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.